बेसन घालून कांद्याच्या पातीची भाजी केली होती. ती थोडीशी शिल्लक राहिली, तर त्याचेच मी आता इथं कटलेट करत आहे. त्याच्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. आपण कोथिंबीर आणि कांदा आता भाजीमध्ये मिक्स करण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये भाजी काढलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर आता मिक्स करून घेऊया. सगळी कोथिंबीर घातली इथे. आता टेस्टसाठी धने जिरे पावडर आपल्याला घालायची. तर 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, आपल्या अंदाजाप्रमाणे लाल तिखट, नंतर गरम मसाला घातलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 चमचे इथं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं इथे. आता ह्याच्यामध्ये टेस्टसाठी आपल्याला आलं घालायचं आहे. तर आलं आपण किसून घालणार आहोत. साधारण एक पेरभर एवढं आलं ह्याच्यामध्ये आपल्याला किसून घालायचं आहे. आल्यामुळे एकतर कटलेटला चव खूप छान येतो. इतर पदार्थांच्यामध्ये जेव्हा आपण आलं घालतो तेव्हा ते पचायलासुद्धा खूप सोपे जातात. आता हे आलं किसून झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळं मिक्स करूया. आमचूर पावडर 1 चमचाभर घालायची आणि ओवा 1 चमचाभर घालायचा. ओवा नेहमी हाताने चुरडून घातला की वास खूप छान लागतो. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणाच्या अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर 1 चमचाभर एवढं मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हातानं सगळं व्यवस्थित चुरडून घ्यायचं. कटलेटचं हे मिश्रण करताना आपण मुळीच पाण्याचा वापर करायचा नाही. भाजीचा जो ओलसरपणा असतो त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण कटलेटच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे आपोआपच तयार होते. हातालासुद्धा पाणी बिलकुल लावायचं नाही. हे मिश्रण तयार करत असतो आपण त्यावेळेला. ह्याचा आता बघा मुटका होतो आहे का बघूया. ह्याचा छान मुटका तयार झालेला आहे. ह्याचा अर्थ परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. तर याप्रमाणे हे आपलं कटरीचं मिश्रण तयार आहे. आता आपण ह्याचे ओबडधोबड गोळे तयार करून घ्यायचे. तयार करण्यापूर्वी आपण थोडंसं हातावरती थापून बघूया की कटलेट बरोबर होते की नाही. तर कटलेटचा आकार व्यवस्थित झालेला आहे. ह्याचा अर्थ मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. कटलेटचं मिश्रण थोडंसं घट्टच असायला पाहिजे, तरच कटलेट आतून व्यवस्थित भाजले जातात. आपण आता ह्याचे गोळे करून घेताना एकंदर 7 गोळे तयार झालेले होते. तर याप्रमाणे हे आता ओबडधोबड गोळे तयार करून घेत आहे मी. थोडेसे दाबून दाबूनच करायचे की मिश्रण थोडंसं घट्ट झालं पाहिजे. म्हणजे जो गोळा आहे तो एकदम घट्ट झाला पाहिजे. मध्ये मध्ये त्याच्यामध्ये गॅप्स राहायला नकोत. आता ह्याचे 7 गोळे तयार झालेले आहेत. ते आपण व्यवस्थित अरेंज करून घेऊया. कुठलाही पदार्थ व्यवस्थित अरेंज केलेला असेल तो दिसतानासुद्धा तो खूप छान दिसतो. आणि आता हा शेवटचा एक गोळा म्हणजे एकंदर 7 गोळे तयार झाले म्हणजे 7 कटलेट्स तयार होतील. आत्ता मी दाखवलेले हे आहेत ब्रेड क्रम्स. शिळा ब्रेड होता, तो उन्हामध्ये वाळवलेला होता. मिक्सरमधून काढल्यावर त्याचे ब्रेड क्रम्स तयार होतात. हे काय प्रत्येक वेळेला विकत आणायला पाहिजे तसं नाही. हातावरती आता मी कटलेट थापत आहे. आपल्या तळहाताचा जो मध्यभाग थोडासा खोलगट असतो त्याच्यामुळे कटलेट्स बऱ्याच वेळेला मध्यभागी फुगी राहतात आणि मग ते व्यवस्थित भाजले जात नाहीत. म्हणून कटलेट हातावरती थापल्यानंतर थोडंसं बोटाने मध्यभाग दाबायचा याप्रमाणे, म्हणजे ते मध्यभागीसुद्धा चांगले भाजले जातात. एवढी जाडी ठेवायची कटलेटची. आणि आता हे सगळे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत. हे आता आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहोत. नीट व्यवस्थित अरेंज करूया सगळे कटलेट्स. आता हे सगळे कटलेट्स आपल्याला ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचे. घरामध्ये ब्रेड क्रम्स नसतील तर ब्रेड क्रम्सच्या ऐवजी आपण रवा वापरू शकतो. हे एका फ्लॅटरवरती आता घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण सगळे कटलेट्स वरून आणि खालून ब्रेड क्रम्स चिकटतील याप्रमाणे घोळवून घ्यायचे. साईडलासुद्धा आपण याप्रमाणे रोल करून घेतले की सगळीकडे ब्रेड क्रम्स चांगले चिकटले जातात आणि मग आपलं जे कटलेट आहे ते व्यवस्थित खुसखुशीत होतं. पुन्हा एकदा नीट अरेंज करून घेतलेलं आहे ते. एकीकडे तवा तापत ठेवायचा, त्याच्यावरती थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा. गरम झाल्यानंतर त्याच्यावरती सगळे कटलेट्स आपण नीट ठेवून घ्यायचे. शॅलो फ्राय कटलेट्स करणं हे थोडंसं पेशन्सचं काम आहे, कारण की हे लवकर आतून भाजले जात नाहीत. दुसरं असं की आपली गॅसची फ्लेम आहे ही मीडियम टू लो
ह्यावरतीच कटलेट्स भाजावे लागतात, तरच ते व्यवस्थित खुसखुशीत होतात. कटलेट्स परतताना नेहमी 2 स्पॅच्युलाचा उपयोग करायचा. हाताने जर करायला गेलं तर त्याचा आकार बिघडू शकतो, म्हणून 2 स्पॅच्युला घ्यायचे आणि त्याच्यामधून आपण कटलेट्स उलटून घ्यायचे. खालून आणि वरून नीट भाजून घ्यायचे कटलेट्स. ह्याच्यावरती तेल सोडून आपण भाजलं की मग ते आणखी जास्त कुरकुरीत होतात. तर इथं ब्रश करून घेते आहे मी थोडंसं तेल ह्याच्यावरती. याप्रमाणे ब्रश करून घ्यायचं. हा जे काळसर कटलेट दिसत आहे तर ते कटलेट्स करपलेले नाही आहेत. तर जे ब्रेड क्रम्स होते ते गरम तेलामुळे काळपट पडतात आणि त्याच्यामुळे वरचा जो लेअर आहे तो थोडासा काळपट दिसतो. पण हे बिलकुल करपलेले नाही आहेत. ह्याची चव बिलकुल बिघडलेली नसते. हे कटलेट आता आपण पुन्हा एकदा परतून घेतो आहे. परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल वरनं घालायचं. शॅलो फ्राय जे रेसिपीज असतात त्याला तेल फार कमी लागतं. जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ते तळलेल्या कटलेटपेक्षा किंवा तळलेल्या पदार्थांच्यापेक्षा शॅलो फ्राय केलेले पदार्थ नेहमी पसंत करतात. म्हणून मग मी आजची ही रेसिपी शॅलो फ्राय केलेली आहे. हे कटलेट्स खूप छान झालेले होते. आता हे कटलेट्स आपण एक अरेंज करूया. एका सर्विंग डिशमध्ये कटलेट ठेवायचे आणि त्याच्यावरती टोमॅटो केचपने आपण थोडंसं डेकोरेट करणार आहोत. डेकोरेट केलेला पदार्थ नेहमी दिसायला छान दिसतो, तो लोकांना आकर्षित करतो आणि तो पटकन उचलून खाल्ला जातो याप्रमाणे. आणि आता दुसऱ्या एका पद्धतीने मी हे कटलेट्स अरेंज केलेले आहेत. एकावरती एक ठेवायचे. हे कटलेट्स मात्र खजूर आणि चिंचेच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत. आपण केलेले हे कटलेट आता व्यवस्थित आतून भाजले गेलेले आहेत की नाही बघूया. तर व्यवस्थित 2 तुकडे होत आहेत, याचा अर्थ कटलेट छान भाजले गेलेले आहेत. नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी. घरी शिल्लक राहिलेल्या भाजीपासून तुम्हीसुद्धा नक्की करा.